श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री मातापिताभ्यो नमः। श्री गुरुचरणकमलभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय गोपीजित चोर प्रभु जय जय माखन चोर। पुंडलिकावर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सर्वांना रामकृष्ण हरी। तर आपण मागच्या भागात पाहिलं की ध्रुवानं यक्षराज कुबेर यांच्या सांगण्याप्रमाणे ध्रुवाने युद्ध बंद केलं आणि त्यानंतर ध्रुव आपल्या अढळपद निघून गेला। तर आपण मागच्या भागात पाहिलं की कसं वेनाची मांडी घुसळून त्यातून एक काळा पुरुष बुटका माणूस बाहेर निघाला आणि तो निषिद्ध झाला। कारण पहिलं पाप बाहेर निघत असतं, जोपर्यंत पाप बाहेर निघत नाही तोपर्यंत पुण्य चांगल्या गोष्टी होत नाही। ज्यावेळेस निषिद्धानं वेनाची सर्व पापे आपल्या शिरावर घेतली आणि त्यानंतर सर्व ऋषीमुनींनी वेनाची बाहूचं मंथन केलं आणि त्यामधून पृथु महाराज प्रकट झाले आणि त्यांच्यासोबत त्यांच्यापासून कधीही वेगळी न राहणारी लक्ष्मी स्वरूप अर्ची बाहेर पडली। बोला पृथु भगवान की जय। कारण पृथु महाराज हे साक्षात नारायणाचे अवतार होते आणि अर्ची देवी हे साक्षात लक्ष्मीची अवतार होते। एषं साक्षात्कारं द्वयंशुजातं लोकरिक्षयः यंज तत्परा हि श्रीरनुजं तेन पायिनी। पृथूच्या रूपाने साक्षात श्रीहरीच्या अंशानेच्या जगाचे रक्षण करण्यासाठी नारायण भगवंतांनी इथे अवतार धारण केला आणि अर्चीच्या रूपाने लक्ष्मीनं अवतार धारण केला। राज्यातील सर्व लोकांना आनंद झाला, देव गंधर्व यक्ष सगळ्यांना आनंद झाला आणि लोक त्यांची स्तुती करू लागले, सर्वजण त्यांची स्तुती करू लागले। त्यानंतर पृथु महाराज सर्वांना म्हणाले की मी राज्यावर बसल्याबरोबर माझे कार्य न पाहता माझी स्तुती करणे योग्य नाही। तुम्ही माझे पहिलं काम पहा मग माझी स्तुती करा। आजकाल सगळं उलट आहे, माझी स्तुती करा काम नंतर बघा। पण पृथु महाराज तर सांगतात की माझी आधी काम पहा नंतर माझी स्तुती करा। त्यानंतर तेव्हा लोक म्हणाले महाराज राज्यात भयानक दुष्काळ पडलाय, कारण त्यावेळेस इंद्राने पाऊस पाणी सर्व बंद केलं होतं। लोकांनी जेव्हा असं सांगितलं की राज्यामध्ये खूपच दुष्काळ पडलाय, त्या दुष्काळापासून आम्हाला वाचवा महाराज, अशी विनवणी लोक करू लागले। आणि त्यावेळी धरती मातानं सुद्धा अन्न पाणी औषधी सर्व काही आपल्या पोटात लपवलं होतं। राजाने धरणीला लपवलेल्या वस्तू बाहेर काढा म्हणून अशी विनवणी केली आणि हा दुष्काळ हटवण्याची मागणी सुद्धा धरती मातेला केली। पण धरतीने काहीही ऐकले नाही। उलट धरतीनं न ऐकल्यामुळे राजा शस्त्र घेऊन धरती मातेला मारण्यासाठी धावला। त्यावेळेस धरती मातेनं गायीचं रूप घेतलं, तर धरती माता घाबरली आणि पळू लागले। त्यावेळेस पृथु महाराज म्हणाले वसुदे त्वं वधिष्यामि मच्छासन परांगमुखी मह भागर बहिर्षिया व्रंगक्तेन तवो निवसु। पृथु म्हणाले पृथ्वी तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणारी आहेस, तू यज्ञामध्ये आविर्भाग तर घेतेस पण त्या बदल्यात तुझ्या पोटातील औषधी धनधान्य अन्नधान्य तू काहीही देत नाहीस, म्हणून मी आज तुला मारणार। त्यानंतर अशा प्रकारे पृथु महाराज धरती मातेला सांगत होते। त्यावेळेस धरती माता घाबरून पृथु महाराजाला शरण गेली। आता पुष्कळ कालावधी झाल्याने माझ्या पोटातील धान्य निश्चितच जीर्ण झाली असावी अशी धरती माता पृथु महाराजाला म्हणू लागली। पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेल्या उपायांनी आपण ती बाहेर काढावीत। हे वीर, जर आपल्याला सर्व प्राण्यांचे कल्याण आणि बलाची वृद्धी करणारे अन्न हवे असल्यास आपण मला योग्य असे वासरू, दोहन पात्र आणि दोहन करण्याची व्यवस्था करा
मी त्या वासराला स्नेहाने पाना पाजून दुधाच्या रूपाने आपण सर्वांना इच्छित वस्तू देईन. त्यावेळेस सर्व आचार्यांनी मिळून पृथ्वी महाराजाला सांगितलं होते की तुम्ही धरती मातेचं दोहन करा. त्यावेळेस धरती मातेनं हा उपाय सांगितला. त्यानंतर पृथ्वीने पृथ्वीचे दोहन करून सर्व पर्वत उत्तराखंडातील नेऊन ठेवले. ज्या वेळेस धरती मातेने असं सांगितलं त्यावेळेस पृथ्वी महाराजांनी सर्व पर्वतांना एका ठिकाणी म्हणजे उत्तराखंडावर एका बाजूला रांगेमध्ये लावून ठेवलं. पृथ्वी सपाट झाली. धान्य पेरण्या योग्य केली. नगर शहरे वसवली. तिकडे तिकडे बाजार वसवले. सर्व वसवले. नंतर सर्व पृथ्वीला वासरी होऊन जे पाहिजे ते दूध रूपाने मिळवले. नंतर पृथ्वीने सरस्वती नदीच्या काठावर 100 अश्वमेध यज्ञ केले. पण 99 यज्ञ पूर्ण झाले होते. 100वा यज्ञ पूर्ण होण्याअगोदर इंद्राने साधूचा वेश धारण करून, कारण इंद्राला भीती होती की 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण झाल्यावर हा माझी काही जागा तर घेणार नाही, म्हणून इंद्राने साधूचा वेश धारण करून पृथ्वी महाराजांचा अश्व पळवण्याचा बेत आखला. आणि त्यांनी त्या अश्वमेध यज्ञातील घोडाच पळवला. पृथ्वीचा मुलगा विजिताश्वनं अत्रि मुनीच्या सांगण्यावरून इंद्राला पकडलं. पण साधूच्या वेशात इंद्र असल्यामुळे त्याला सोडून दिलं, कारण साधू ऋषीमुनी यांच्यावर कधीही हात अस्त्र विस्त्र उगारायचे नसतात. यज्ञातील ब्राह्मण इंद्रावर राग आले व म्हणाले, महाराज, त्या दृष्ट इंद्राला मंत्राच्या साह्याने यज्ञ स्वाहा करून टाका. इंद्राला स्वाहा करण्यात तितक्यातच ब्रह्मदेव तेथे आले आणि म्हणाले, तुम्ही इंद्राचा वध करू नका, कारण इंद्र हा भगवंताची यज्ञ नावाची मूर्ती आहे. भगवान तुमचा यज्ञ स्वतः पूर्ण करून घेईल. पृथ्वीने ब्रह्मदेवाची ऐकून इंद्राची आहुती न देता तिथंच यज्ञ थांबवला. त्यामुळे पृथ्वी महाराजांचे 99 यज्ञ झाले. 100वा यज्ञ काय झाला नाही. त्यानंतर पृथ्वीच्या यज्ञशाळेत स्वतः विष्णू भगवंत प्रकट झाले. भगवानपि वैकुंठ सांकं मदवता विभुः यज्ञैर्यज्ञपतिस्तुष्टो यज्ञभूकं तमभाषत. मैत्रेय ऋषी म्हणतात, पृथ्वींच्या 99 यज्ञांनी यज्ञभोक्ता परमेश्वर भगवान विष्णू सुद्धा तिथे प्रकट झाले. इंद्रासह तेथे येऊन ते त्यांना म्हणाले की एषते कारशी विद्वंग येघ्मैकशतस्यहं क्षमापयत आत्मानं मैमुष्य शंतुर्महिर्ष. श्री भगवान म्हणतात, इंद्राने तुझा 100 अश्वमेध यज्ञ करण्याच्या संकल्पात विघ्न आणलं. आता तो क्षमा मागत आहे, तो त्याला क्षमा कर आणि सोडून दे. राजा पृथ्वीने भगवंताचे म्हणणे मान्य केले आणि इंद्राला क्षमा केली. भगवंताने पाहून राजाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि राजाला भगवंताला जाऊ द्यावे वाटेना. राजा म्हणाला, हे मोक्षपती प्रभू, आपण वर देणाऱ्या प्रभूमध्ये आपण श्रेष्ठ आहात. पण बुद्धिमान मनुष्य देह अभिमानाने भोगण्यायोग्य विषय आपणाकडेच मागतात, म्हणून मी ते मागणार नाही. म्हणून माझी तुमच्यावर अशी विनंती आहे की हे नाथ, जे ते महापुरुषांच्या हृदयातून मुखावाटे बाहेर पडलेल्या शब्दामध्ये आपल्या चरणकमलांचा मकरंद नाही. ऐका, पृथ्वी महाराजांनी काय मागितलं, म्हणजे जेथे आपल्या कथा ऐकण्याचा आनंद मिळत नाही. विधस्त कर्णायुतमेशम वैवरहा. त्यानंतर पृथ्वी महाराजांनी भगवंताजवळ 10,000 कानाची शक्ती मागितली. 10,000 कान नाही, 10,000 कानाची शक्ती. कारण त्या श्रवणाद्वारे, इंद्रियाद्वारे मला तुमचे लीला, कथा, गुण हे सर्व ऐकण्याची 10,000 पटीने शक्ती मिळाली. भगवंताकडे असं काही मागा. त्यानंतर भगवंतांनी त्याला 10,000 कानाची शक्ती दिली व कथा सांगण्यासाठी इथे सूत महाराजांची उत्पत्ती केली. बोला सूत महाराज की जय. सूत महाराजाची अशी उत्पन्न झाली की सूत महाराजांनी कथा सांगावी आणि पृथ्वी महाराजांनी ती ऐकावी व भगवान परमात्मा त्याला आशीर्वाद देऊन ते स्वस्थानी निघून गेले. पृथ्वी महाराज हे जिज्ञासू, धर्म, पुरुषादी सज्जनांचा उद्देश. काही राजे लोकांना सुविधा न देता त्यांच्याकडून कर उकळतात, त्यांना हमेशा नरकात जावे लागेल. अशा प्रकारे
सर्वांनी पृथ्वीने सर्वांना येथे उपदेश केला. जिथे निष्काम भावाने लोक इतरांना शिकवावे व देईल त्या दक्षिणेमध्ये समाधान मानावे. सर्वांनाच त्यांनी बरोबर उपदेश केला. पृथ्वी महाराजांनी सर्व जनतेला उपदेश केला आणि तेथे सनकादिक आले. पृथ्वी महाराजांच्या दरबारात सनकादिक आले आणि त्यांनी सनकादिकांना पृथ्वी महाराजांनी नमस्कार केला आणि सनकादिकांनी पृथ्वी महाराजांना एक सुंदर असा उपदेश दिला की आत्म्यापासून भिन्न असलेल्या देहादिकाबद्दल वैराग्य निर्माण होणे आणि आत्मस्वरूप निर्गुण ब्रह्मामध्ये दृढ प्रेम असणे हेच कल्याणाचे साधन आहे. म्हणून पूर्ण विचार करणाऱ्या शास्त्रामध्ये निश्चितच केले गेलेले आहे. म्हणजे शरीर मरणारे आहे आणि आत्मा हा अमर आहे. अशी सुंदर उपदेश करून निघाले असता राजाने विनंती केली, महाराज दक्षिणा दिल्यावानी विद्या घेऊ नये, म्हणून मी तुम्हाला जे पाहिजे ती दक्षिणा मागा. सनकादिक म्हणाले, आम्ही केलेल्या उपदेशाच्या योग्यतेची तू दक्षिणा दे. राजे म्हणाला, या ज्ञानाच्या मोबदल्यात त्रैलोक्याची संपत्ती त्रैलोक्य सुद्धा तुम्हाला दिलं तरी ते कमीच आहे. म्हणून मी तुम्हाला काय देऊ शकणार, माझ्याकडे जे आहे ते सर्व तुमचंच आहे, मी तुम्हाला देतो. सनकादिक म्हणतात, तुझी ही सर्व दक्षिणा घेतली, आता तू याचा मालक नाहीस, पण सेवक म्हणून आम्ही तुला ती परत करतो. आमचे राज्य म्हणून सेवक म्हणून तू राज्य कारभार पहा. आणि राजाला उपदेश करून सनकादिक निघून गेले. पृथ्वी महाराजांनी आपल्या राज्याचा कारभार विजिताश्वला दिला आणि स्वतःचा पृथ्वी महाराजांनी उद्धार करून घेतला. तर या ठिकाणी पृथ्वी महाराजांची कथा आपण श्रवण केली. जो कोणी पृथ्वी महाराजांची श्रवण करतो त्याला 10,000 कानाची शक्ती मिळावं असं त्याला आशीर्वाद मिळतो. कारण पृथ्वी महाराजांनी जे मागितले तेच पृथ्वी महाराज सर्वांना देत असतात. म्हणून त्यांनी प्रत्येकाने पृथ्वी महाराजांची कथा निष्ठेने भक्तीने निष्ठेने श्रद्धेने श्रवण करावे. आज आपण पृथ्वी महाराजांची कथा ऐकली. आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण त्यांची वंश परंपरा आणि प्रचेतांना रुद्राचा उपदेश ही कथा श्रवण करूया. लवकरच आपण हरिपाठ यावर सुद्धा काही चिंतन करणार आहोत. तरी बघत राहा. हे आपलं चॅनल आहे. या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ही कथा कशी वाटली हे कमेंट करून मला सांगा. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण.